सध्या मी सीएसटीच्या जवळ आहे, आझाद मैदानाच्या जवळ, आणि माझ्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत आणि त्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई काही सोडायची नाही, आणि म्हणून सगळ्यात तयारीनिशी ते इथे आलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांनी तयारी केलेली आहे. तर इथे बघितलं तर आपण आता जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. रात्रीच्या सगळं जे सामान आहे ते सोबत तिथनंच त्यांनी आणलेले आहे. जालन्याचे सगळे हे आपले मराठा बांधव आहेत आणि त्यांनी सगळ्या तयारीनुसार आले आहेत. काही धाराशिवचे आहेत, काही जालन्याचे आहेत. आणि हे बघितलं तर आपण इथं गॅस आहे, कुकर सुद्धा आपल्याला दिसतोय, आणि इथेच आता आम्ही फुटपाथवरच जेवण तयार करू पण मुंबईतनं हलणार नाही असा सगळा निश्चय त्यांनी केलेला. आपण एकेकाशी बोलायचा प्रयत्न करूयात. कुठनं आलेला तुम्ही? हां आता जोपर्यंत माझा गळा बसलाय ओरडू तरी पण जरांगे पाटील जोपर्यंत जरांगे पाटलाच्या आदेशानुसार राहणार आम्ही. जरांगे पाटील जसं म्हणतील तसं. आता किती दिवस थांबणार? आरक्षण मिळेपर्यंत आम्ही जाणार नाही. 15 लागू, 1 महिना लागू, अडचण इथं आम्ही हाताने करून उपाशी राहू, पण आरक्षण भेटल्यानंतर आम्ही जाणार. एवढं निश्चित. साडेगावचे पवार आहेत. कुठनं आला तुम्ही? साडेगावून आलोय, आंबोली तालुका, जालना जिल्हा. आरक्षणासाठी आलोय. जरांगे पाटील जोपर्यंत इथं आहेत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीतून हलणार नाही. पण ही तयारी कशी केली तुम्ही? आता मी बघतो तुम्ही जरा स्वयंपाकाची तयारी करताय. हे स्वयंपाकाचं आम्ही सामान घरनं अशा निश्चयाने आलो, आम्हाला आरक्षण घेऊनच जायचंय अशा निश्चयाने आम्ही तयारीविषयी आलो. तरी पण आता काही आम्हाला काही हे अडचणी येतात तरी बी आम्ही अडचणी सामोरे जाऊ. पण जरांगे पाटील म्हणतील तोपर्यंत आम्ही. आता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली, ते म्हटले कुठल्याही समाजाला नाराज करता येणार नाही, आम्ही त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. नाही आमच्या याच्यानुसार आमची जी आहे तेवढी त्यांनी द्यायलाच पाहिजे ना. ओबीसी मधून द्यायला पाहिजे. ओबीसी मधनच पाहिजे. पण शिंदे साहेब पण म्हटले की तसं देता येणार नाही, आम्ही वेगळं आम्ही आरक्षण दिलेले 10%. तसं देता येणार नाही म्हणतात. द्यायलाच पाहिजे. अजून अजून काही बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. हळूहळू पुढे एक कशी बोलतो ऍडजस्ट करा आमच्याशी. काय आता एकनाथ शिंदे साहेबांची पण पत्रकार परिषद झाली, ते म्हटले आपण आम्ही 10% दिलंय, बाकी सुविधा दिलेल्या आहेत, कोणाचं आरक्षण काढून आपल्याला देता येणार नाही. 10% आम्हाला मान्यच नाही. आम्हाला आरक्षण ओबीसी मधूनच घ्यायचंय. जे 10% ECBC आरक्षण दिलेलं आहे ते केंद्रामध्ये लागू होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मधून 50%च्या आतील आरक्षण पाहिजे. आम्हाला काय निवडणुका लढवायच्या नाहीत. 60-70% करावं ओबीसीचं आरक्षण. पण मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे, मूळ कुणबी मराठा म्हणून त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं अशी आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो. आणि जोपर्यंत आम्हाला मुंबई सोडायला सांगत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेऊन माघारी धाराशिवला. आपण हा व्हिडिओ करतोय ना, तोपर्यंत अजून कोणी आलं नाही बोलायला जरांगे पाटलांची. काय वाटतं? पाऊस पडतोय एवढ्यात, तुम्ही लाखो आंदोलकांना तरी बोलायला कोणी यायला? सरकारने आंदोलनाकडे काहीच लक्ष दिलेलं नाही. पाणी नाही, इथं पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, काही सुख सेवा दिलेल्या नाही. शेती सगळ्यांची शेती आहे. हो, शेती. सरकार बिनलाज झालेलं आहे. सरकार निवळ बिनडोक झालेलं आहे. त्यांना मराठा आंदोलनाची काही सुद्धा दखल घेतलेली नाही. त्यांना आम्ही एक मराठा समाज म्हणून कळकळायची विनंती, त्यांनी मराठा समाजाकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. बरं, आता काय बेत काय इथं? आता मी जेवण बघतोय, आपण बघूया. आम्ही आता व्हेज पुलाव बनवणार. काय जी गावाकडून सामान आणलंय तेवढं संपलं तर त्यानंतर आमचं इथं आमरण उपोषण चालू होईल जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत. सरकारला साधं इथं छोटीशी जागा असून त्याच्यावर छोटासा मुरुम टाकाय सुद्धा जमलं नाही. एवढं पार्श्वभूमी होतंय असं म्हणते. किती दिवसाचं सामान आणलंय तुम्ही? आम्ही काय 8-10 दिवसाचं आणलंय. त्यानंतर आमचंही आमरण उपोषण चालू होईल. तर आम्ही मुंबई सोडणार नाहीत जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत. तर आम्ही मुंबई काय सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण जर बघितलं तर मी जसं म्हटलं की छोटासा गॅस आणलाय, कुकर आहे इकडे. आता आपण बघतोय की टमाटर कापलेला आहे, कांदा कापलेला आहे, आणि आता त्यांचा बेत ठरलेला आहे जेवणाचा. जसं म्हटलं की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही ते काय मुंबई तयार नाहीये.